ढगा येथे 19 जुलै रोजी भगवान बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना। पूज्य भंते राहुल बोधी यांच्या उपस्थितीत रंगणार भव्य धम्म सोहळा। अकोट प्रतिनिधी निलेश वानखडे 9623189016। अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार सर्कल अंतर्गत येणाऱ्या कर्तवाडी गट ग्रामपंचायतीमधील ढगा येथे येत्या 19 जुलै रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे। पूज्य भंते राहुल बोधी यांच्या विशेष पुढाकारातून व उपस्थितीत हा संपूर्ण सोहळा धम्म विधीनुसार संपन्न होणार असून या धार्मिक उत्सवामुळे सध्या ढगा गाव मंगलमय झाले आहे। या धम्म सोहळ्यामध्ये त्रिसरण, पंचशील, अष्टशील ग्रहण, सुत्त पठण आणि बुद्धवंदना घेऊन मूर्तीची शास्त्रोक्त पद्धतीने प्रतिष्ठापना केली जाईल। कार्यक्रमाची रूपरेषा 19 जुलै सकाळी 8 वाजता ढगा गावातून भगवान बुद्ध मूर्तीची भव्य व शांततेत मिरवणूक। सकाळी 11 वाजता उपस्थित सर्व उपासक व उपासिकांना पूज्य भंतेंकडून धम्मदेशना। दुपारी 12 वाजता मुख्य बुद्ध मूर्तीची स्थापना, पुष्प धूप दीप अर्पण आणि अभिवादन। दुपारी 12:30 नंतर उपस्थित सर्व धम्म बांधवांसाठी महाप्रसाद भोजनदान। आयोजक व निमंत्रक। या भव्य कार्यक्रमाचे आयोजन खालील संस्थांच्या वतीने संयुक्तपणे करण्यात आले आहे। 1. महामाया भिक्खुनी फॉरेस्ट मॉनेस्ट्री ढगा। 2. महामाया उपासिका संघ। 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा मंडळ। 4. विशाखा मैत्रेय संघ। 5. पूज्य भंते राहुल बोधी व समस्त ग्रामस्थ ढगा। आवाहन, या मंगलमय धम्म सोहळ्याला परिसरातील उपासक उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे। किंवा धम्माची जाणून आहे ते खूप धम्मापासून दूर आहेत। 21वी सदीमध्ये पण ते आज आपण पाहतो की ते लोक असेच या धम्मापासून दूर आहेत। आणि इथल्या उपासकांनी आणि उपासकांनी समस्त गावकऱ्यांनी मला सपोर्ट केलेला आहे आणि त्यांच्या प्रयत्नांमधून इथं भिक्खुनी महामाया भिक्खुनी फॉरेस्ट मॉनेस्ट्री तयार होत आहे। तर आतापर्यंत या गावामध्ये मूर्ती आलेली आहे, तसेच एक विहार बनत आहे आणि तसे भविष्यामध्ये इथं आपल्या समाजासाठी एक सामनेर परीक्षण केंद्र बनणार आहे, सामनेरी परीक्षण केंद्र बनणार आहे। तर मी समस्त अकोट तालुक्यामध्ये राहणारे बुद्ध उपासक तथा उपासिका यांना आवाहन करतो की येणाऱ्या 19 तारखेला 19/7/2026 ला तो भव्य कार्यक्रम होत आहे। या कार्यक्रमामध्ये सर्वांनी उपस्थित राहून या धम्म कार्याला सहाय्य करायचा आहे, सपोर्ट करायचा आहे आणि आपल्या धम्माला वाढवायचा आहे। तर मी सर्व अकोट तालुक्यामधले उपासकाला अशी विनंती करतो की या स्थळाला भेट देऊन आणि त्या दिवशी आपलं त्रिशरण पंचशील आणि धम्म श्रवण करून आपलं पुण्यकर्म अर्जित करावे अशी सगळ्यांना विनंती आहे।